आज आपण तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे बोर्डवर भरपूर काही शब्द लिहिलेले. हे शब्द एकूण 50 शब्द आहेत. हे सर्व शब्द आपल्या मुलांनी सांगितलेले वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द आहेत आणि सर्व शब्द मी तुम्हाला आता सांगणार आहे. मी एकदा वाचलेले शब्द, हे सर्व शब्द मी एकदा वाचलेले आहेत आणि वाचून तेवढे मी माझ्या मेमरीमध्ये ठेवलेले आहेत, माझ्या डोक्यामध्ये ठेवलेले आहेत. ते शब्द मी परत सांगणार आहे. मुलांना जर एखादा शब्द चुकला तर सांगायचा, ठीक आहे? तस तर मी सांगू शकतो की पूर्ण शब्द बरोबरच येतील. उलटही सांगेल, पुन्हा सुलट सांगेल, त्यानंतर उलट सांगेल, त्यानंतर तुम्ही मधला कोणताही शब्द सांगून त्या अलीकडचा त्याच्या पलीकडचा शब्द विचारू शकता, ठीक आहे? तर आता मी सुरुवात करतो सांगायला शब्द. कॅमेरा इकडे, ठीक आहे? माझ्याकडे पण आणि तिकडे पण. पहिला शब्द आहे माकड. माकड नंतर शिवाजी. शिवाजी नंतर कावळा. कावळ्या नंतर अननस. अननस नंतर घड्याळ. घड्याळ नंतर भारत. भारत नंतर सूर्यफूल. सूर्यफूल नंतर गाजर. गाजर नंतर क्रिश. क्रिश नंतर कॅटरीना. कॅटरीना नंतर धुमटू. धुमटू नंतर कुत्रा. कुत्रा नंतर हिमालय. हिमालय नंतर सैराट. सैराट नंतर दगडू. दगडू नंतर पुस्तक. टेबल. बॅग. बालवीर. छत्री. पेन. केळ. लोणचं. रायगड. लॅपटॉप. गणपती. हनुमान. सोनाक्षी. आफ्रिका. नदी. भीम. पूल. सीआयडी. दया. मगर. फ्रेडी. गांधीजी. पृथ्वी. सोटमूळ. बटाटा. बटाटा नंतर झाड. झाड नंतर शाळा. मुंगी. विमान आणि विमानानंतर तबला. तबल्यानंतर आगगाडी. आगगाडी नंतर होळी. होळी नंतर गेंडा. गेंड्यानंतर जेवण आणि सर्वात शेवटी मच्छर. बरोबर आहे? सगळे शब्द बरोबर आहेत? हे मी फक्त किती मिनिटांमध्ये ठेवले लक्षामध्ये? फक्त 5 मिनिटांमध्ये. तुम्ही शब्द सांगितले, मी फळ्यावर लिहिले आणि नंतर मी तुम्हाला शब्द जसे तसे वाचून आपलं आठवून मना माझ्या डोक्यामध्ये जे शब्द बसले ते आठवून तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला सर्वांना जमेल का? पण मी म्हणतो जमेल. प्रत्येकाला जमेल. प्रत्येकाला जमेल. मी कसं सांगतो तत्पूर्वी तुम्ही मला कुठलाही मधला शब्द सांगा, त्याच्या अलीकडचा किंवा पलीकडचा जसं म्हणाल तसं मी शब्द सांगतो. विचारा, कुणीही विचारा. विचारा कोणताही शब्द विचारा. चला. होळी नंतर गेंडा. बरोबर आहे? सैराट नंतर सैराट नंतर दगडू. बालवीर नंतर छत्री. विचारा फास्ट. काय काय? पूल नंतर सीआयडी. आणखी काय? दगडू नंतर पुस्तक. भारत नंतर सूर्यफूल. नंतर गाजर. काय काय? नदी नंतर कोण? भीम. बरोबर आहे? बरोबर. क्रिश नंतर कॅटरीना. काय काय? कुत्र्यानंतर हिमालय. बरोबर आहे का? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी ह्याच्यातले सर्व शब्द हे मी माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एवढे शब्द लक्षात ठेवू शकाल का? 50 शब्द. मी तर म्हणतो 100 शब्द दिले, 200 शब्द दिले तरी मी डोक्यामध्ये लक्षात ठेवेन. आणि तुम्हाला सुलटही सांगेल आणि उलटही सांगेल. तुम्ही करू शकाल का? तुम्ही एवढे शब्द लक्षात ठेवू शकाल का? मला विशेष बुद्धी आहे का? मला विशेष बुद्धी तेवढी तुमच्यासारखीच बुद्धी आहे, ठीक आहे? सामान्य. पण मी एक कसं लक्षात ठेवलं ही पद्धती महत्वाची आहे. आलं का लक्षामध्ये? एखादा डोंगर आहे, खूप उंच आहे, तुम्ही म्हणता नाही चढू शकत, खूप सरळ उंच आहे तो. पण माझा रस्ता वेगळा आहे, असा तुमचा रस्ता सरळ आहे, त्याच्यामुळे आपण रस्ता बघूया. कसं मी हे शब्द पाठ केले आणि मी एवढे सांगतो की तुम्ही 1 महिन्यानंतर जरी शब्द मला विचारले तरी मी 1 महिन्यानंतर सुद्धा सरळ सांगेल आणि उलट सुद्धा 1 महिन्यानंतर सांगू. बरोबर आहे का नाही? आता मी सांगतो कसं पाठ केलं ते. मी सर्वात आधी शब्द लिहिताना काय केलं? स्टोरी बिल्डिंग केली, गोष्ट तयार केली या शब्दाची. आता तुम्ही म्हणाल गोष्ट कशी तयार केली? बरोबर आहे की नाही? तर गोष्ट अशी तयार केली. सुरुवातीला माकड आहे, माकडाला सगळे प्राणी चिडवायचे आणि माकड मग आपले शिवाजी महाराजांकडे गेला. म्हणला शिवाजी महाराज मला नाही का काहीतरी उपाय सांगा, सगळे मला प्राणी चिडवत आहेत. माकडा माकडा हो तुझ्या शेंडीला तूप, हे की नाही? अशा पद्धतीने मला चिडवत आहेत.
मग महाराजांनी सांगितलं, कावळ्याला आज्ञा केली, कावळ्या जा आणि त्यांच्यावर अननस फेकून मार. मग कावळा गेला आणि त्यानं त्या शत्रूंवर अननस फेकून मारायला सुरुवात केली. पण अननस फेकता फेकता त्या अननसामधून काय निघाले, घड्याळ निघाले. आणि ते घड्याळ त्या माकडानं गोळा केले घड्याळ आणि ते बाजारात नेऊन विकले. आणि एवढा पैसा आला त्याच्यामुळे, एवढा पैसा आला, मग त्यानं अर्धा भारत विकत, घड्याळानंतर भारत विकत घेतला. आणि त्या अर्ध्या भारतामध्ये त्यानं सूर्यफूल लावून टाकलं. सूर्यफूल भरपूर पिकलं. मग त्या सूर्यफुलानंतर त्यानं गवत लावलं, आपलं सॉरी गाजर लावलं. त्या सूर्यफुलानंतर त्यानं गाजर लावलं. गाजराचं एवढं उत्पन्न झालं ते माणसाच्या निघणं शक्यच नव्हतं. त्याला एखादा सुपरमॅन पाहिजे होता, एखादा हिरो पाहिजे होता. म्हणून त्याने काय केलं, क्रिशला बोलवलं. क्रिशपाशी जादू होती. क्रिशला सगळेच गाजर गोळा करायला सुरुवात केली. पण क्रिश म्हणला, कोणीतरी मला पण पाहिजे सोबत, मला कमी पडायले. मग त्याने कोणाला बोलवलं, कॅटरीनाला फोन करून बोलवलंय. कॅटरीना बाई इकडे या, आपल्याला गाजर काढायचे, भरपूर गाजर आहेत की नाही. आणि मग कॅटरीना आली आणि ते दोघं गाजर काढू लागले. पण दोघांच्या मनात विचार आला आणि त्यांना पिक्चर काढायचं सुचलं. मग त्यांनी धूम 2 पिक्चर काढायचं ठरवलं. कोणता पिक्चर, धूम 2 पिक्चर काढायचं ठरवलं. पण कुत्र्याला वाटलं मलाच धूम म्हणायले, म्हणून कुत्रा त्यांच्या मागे भुकत लागला आणि कॅटरीना आणि क्रिश धूम पळत सुटले, हे का नाही. आणि पळता पळता ती कुठे गेले, हिमालयावर गेले. मग म्हटले आपण धूम नको काढायला, धूम काढला की कुत्रा मागे लागतो, आपण सैराट पिक्चर काढूया. आणि सैराट पिक्चर काढताना मग तिथं कोण आला, दगडू आला. दगडू म्हणला, येडेत का रे तुम्ही, तुमचं वय काय, शाळेत जा, बरोबर आहे का नाही. मग त्या दगडून त्यांना काय दिलं, पुस्तक दिलं, अभ्यास करा म्हणला. आणि ते दोघं काय केले, टेबलावर बसले पुस्तक वाचायचं. कोण, क्रिश आणि कॅटरीना टेबलावर बसले. आणि दगडू निघून गेला की मग त्यांनी काय केलं, पटापटा बॅग मध्ये भरलं आणि जाऊ लागले. तेवढं तिथं बालवीर आला. बालवीर म्हणलं, बॅग आणा इकडे. म्हणलं बॅग माझी आहे, ती दगडून आणली होती. बालवीरनं बॅग घातली आणि हिमालयावरून खाली उडी मारली. बालवीरनं खाली उडी मारली. पण त्याच्या लक्षात आलं, अरे आता आपण खाली पडून मरू. मग त्यानं लगेच छत्री उघडली आणि छत्रीवर तो तरंगत खाली उतरू लागला. पण उतरता त्याला मागून दप्तरातला पेन टूच लागला. काय टूच लागला, पेन टूच लागला. आणि तो पेन काढायला गेला आणि त्याच्या हातातली छत्री निसटली आणि तो चांगलाच खालून आपटला. आणि आपटल्याबरोबर काय झालं, तो एका केळ्याच्या झाडावर पडला. केळ्याचं झाड मोडलं पण बालवीर काय मोडला. मग बालवीरला खूप छान वाटले केळ्याचं झाड. त्यानं भरपूर केळं खाल्ले आणि कच्चे जे केळ होते, म्हटलं आता आपण हे केळाचं लोणचं घालू, म्हटलं म्हणजे आपल्याला कधी पण खाता येईल. आणि मग त्याने त्या केळाचं काय घातलं, लोणचं घातलं. तिथंच बसून कट केलं. त्याला 2 दिवस लागले लोणचं घालायला, आहे की नाही. लोणचं घातलं आणि ते लोणचं एवढं चांगलं झालं, म्हटलं आपण महाराजांना देऊ म्हणला रायगडावर नेऊन. आणि तो रायगडावर गेला. रायगडावर गेल्यानंतर महाराजांसमोर त्यांनी लॅपटॉप काढला आणि म्हटलं, हे बघा मी इथे फिरायला गेलो होतो. लॅपटॉप काढला आणि लॅपटॉपवर सुरुवातीला कोण होता, गणपती होता. स्क्रीनवर गणपती होता. मग तेवढ्या तिथं हनुमान आला आणि म्हणला, तुझ्या लॅपटॉपवर पहिल्यांदा गणपतीच का, मी का नाही. मग हनुमानाला राग आला आणि हनुमान तिथून निघून जाऊ लागला. मग तेवढ्या तिथं सोनाक्षी आली. अरे हनुमान रागू नको, तुझा पण आहे मध्ये फोटो, रागू नको, हे का नाही. पण सोनाक्षीला त्या हनुमानानं उचललं फेकून दिलं बाहेर, हे का नाही. आणि तो तडक त्यानं हात वर केला आणि उडी मारली. तो तडक कुठे गेला, आफ्रिकेत गेला. आफ्रिकेमध्ये गेल्याबरोबर तो एका नदीत पडला, हे का नाही. आणि हनुमान बुडू लागला, बरोबर आहे ना. बुडू लागला तेव्हा तिथं भीम आला आणि भीमानं त्या हनुमानाला बाहेर काढलं आणि एका तिथल्या शेजारच्या पुलावर घेऊन गेला. कुठं, पुलावर घेऊन गेला. पण तिथं आता गुन्हा झालेला आहे, आत्महत्येचा प्रयत्न झालेला आहे, बरोबर का नाही. मग सीआयडी तिथं तपास करायला आली. कस काय आत्महत्या केली, पुन्हा तुम्हाला त्रास दिला, हे का नाही. सीआयडी आली आणि त्या सीआयडी मधल्या दयानं भीमाला धरलं, हे का नाही. दयानं धरलं. पण भीमानं तर हनुमानाला वाचवलं होतं. हे बघून तिथल्या मगरीला राग आला. अरे जो वाचवतो त्याला शिक्षा, हे का नाही. मगर त्या सीआयडीवर धावून गेली आणि मगर धावून गेल्याबरोबर फ्रेडीनं काय केलं, आपली पिस्तूल काढली आणि मगरीवर मारणार. एवढं त्या मगरीतून गांधीजी बाहेर आले. मगरीतून कोण आले, गांधीजी बाहेर आले. आणि त्यांनी सांगितलं अहिंसा हे सर्वात मोठं सत्य आहे, हे का नाही. गांधीजींनी सांगितलं आणि गांधीजींनी एक पृथ्वी हातात घेतली. बघ म्हटलं ही पृथ्वी आहे, त्या पृथ्वीतून मी एक छोटं मूळ बाहेर काढतो. त्यांनी
सोटमूल बाहेर काढली पृथ्वीतून आणि दाखवलं बघा ह्या सोटमूलाला एक बटाटा लागलेला आहे. काय लागलेला आहे? बटाटा लागलेला आहे. आणि तो बटाटा मी आता जमिनीत लावतो. जमिनीत त्यांनी बटाटा लावला आणि त्याच्यापासून अचानक झाड झालं मोठं. तयार झाड एवढं मोठं होतं की त्या झाडावरच त्यांनी शाळा तयार केली. झाडावरच त्यांनी काय केली? शाळा बांधली. शाळा गांधीजींनी, आहे का नाही? पण त्या शाळेमध्ये मुलं यायच्या ऐवजी मुंग्या जाऊ लागले सगळे. मग गांधीजीला राग आला. म्हटले आपण शाळा कुणासाठी बांधली? मुलांसाठी बांधली आणि ह्या शाळेमध्ये मुंग्या चाललेत, आहे का नाही? मग गांधीला भरपूर राग आला. गांधीजींना आपले विमान काढले स्टँडला लावलेलं आणि विमानावर उडत जाऊ लागले, आहे का नाही? गांधीजी म्हणले आता विमान चाललंय, काहीतरी करमणुकीला पाहिजे, म्हणून गांधीजींनी तबला काढला वरचा आणि विमानामध्ये वाजवता एवढ्या जोरात वाजला की तबला फुटला. गांधीजीला परत राग आला. काय म्हणले माझ्यासोबत? हा, गांधीजी म्हणले आता मी उडीच मारतो खाली आणि गांधीजींनी विमानातून खाली उडी. पण पुढे काय झालं? गांधीजी खाली आगगाडीमध्ये पडले. गांधीजी कुठे पडले? झाड, शाळा, हे शब्द झाले. आले का नाही गोष्टीमध्ये? शब्द सगळे हे शब्द सर्व आपण गोष्टीमध्ये गुंफायचे. आले का लक्षामध्ये? कुठं? विमान, विमान नंतर तबला, तबल्यानंतर आगगाडीमध्ये आले. आगगाडीमध्ये आल्यावर नंतर त्यांना शेजारी काय दिसलं? एक होळी दिसली, हे का नाही? होळी दिसली. चला म्हणले आपण इथे तर नाचू म्हणले आता होळी आहे, बरोबर आहे. पण तिथं गेले, तिथं माणसं होते का? तिथं आग लागली होती लाकडांना, हे का नाही? तेवढ्या तिथं आला गेंडा. गेंड्याला बघून गांधीजी घाबरले. आता काय खरं नाही. पण गेंडा आपला साधा सुद्धा होता. गेंडा म्हणला महात्माजी चला जेवायला, जेवण तयार आहे की नाही? पण महात्माजी काय म्हणले? नाही नाही, लय मच्छर तिकडे, मी येणार. आणि अशा प्रकारे आपली गोष्ट संपली, आहे का नाही? पण आता ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली की नाही? आता विसरचाल का? मग कधीही तुम्हाला असे किती शब्द आले ना, त्याच्यापासून आधी गोष्ट तयार करायची. काय तयार करायची? चित्र तयार करायची मनामध्ये. आता जमेल का नाही तुम्हाला? आता तुम्ही शब्द लक्षात ठेवू शकाल का नाही? किती लक्षात ठेवू शकाल? किती पण लक्षात ठेवू शकाल, आहे का नाही? आता ही गोष्ट विसरेल का कधी? फक्त एकदा दोनदा याची उजळणी करायची गोष्टीची आणि पुन्हा कधी विसरणार नाही, बरोबर आहे का नाही? ही आहे मेमरी. तुमचे शब्द लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. तसे शब्द लक्षात ठेवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी ही एक पद्धती, दिलेल्या शब्दापासून गोष्ट तयार करा आणि ती गोष्ट राहून. गोष्ट कशी पाहिजे? मनोरंजक पाहिजे. कशी पाहिजे? अद्भुत, जसं काही कधी घडतच नाही, बरोबर आहे की नाही? बटाटा आहे, बटाटा झाड लावलं तर झाडावर कधी शाळा भरेल का? पण ती डोक्यात राहिली का नाही? आज कधी होतच नाही, पण डोक्यात राहिले ना आपल्या. ते आपला मुख्य येतोय काही करा, पण आपल्या ती गोष्ट आपल्या मेमरीमध्ये राहिली पाहिजे, बरोबर आहे ना? अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गोष्ट तयार करा, शब्द लक्षात ठेवा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल